थोडं त्यांना खाऊ देऊन आम्ही पुढे जावं ह्या हेतूने आम्ही इथं आलेलो आहोत आणि तुमच्याशी भेट होईल आमची ह्या हेतूने आम्ही आलेलो आहोत आणि मला खाऊ वाटप करून आम्ही पुढे जाणार आहोत. मी प्राध्यापक गणेश पवार आणि याच शिक्षकांचा मी विद्यार्थी आहे आणि ही जी शाळा आहे म्हणजे अनाथ आश्रम जरी म्हणलं किंवा ते अनाथांची शाळा जरी म्हणलं पण त्याचं नाव हे आपलं घर. त्या आपल्या घरामध्ये हे जे विद्यार्थी आम्ही सोबत घेऊन आलो हे सुद्धा एक महाविद्यालयाचे जरी असले तरी ते सुद्धा आपलं घर त्यांनी मानावं आणि त्यांनाही घर काय असतं, घरातली वेगवेगळी मुलं काय असतात हे सुद्धा त्याचा अनुभव यावा आणि आपल्याला एक समाज, या समाजाचे काहीतरी देणं लागतं. सरांनी जसं म्हणलं की सामाजिक जाणीव निर्माण होईल आणि हा समाज आपल्याला आपलं घर वाटावं. जसं ही शाळा तुम्ही सर्वांच्या सहकार्यातून राबवत आहात. तर मी एवढंच बोलतो. धन्यवाद. गुड आफ्टरनून. दिस इज डॉक्टर गौरव मस्के. मुद्दाम बोलतो बरोबर माझ्या intentionally I introduce myself. We are coming from जामखेड. यासाठी ठीक आहे मराठीत येतोच. मुद्दा म्हणून तुमच्या चेहऱ्यावर काय क्वेश्चन मार्क आहेत बोलता बोलता असं. तर प्रथमतः मी तुमचं धन्यवाद देतो, आम्हाला परमिशन दिलेले आहे. खरंच आमच्या विद्यार्थ्यांना हे काहीतरी वेगळं शिकायला भेटतं आहे. ट्रिप करणं वगैरे एन्जॉय सगळेच करत असतात, पण या माध्यमातून सामाजिक जाणीव काय असते ते आम्हाला नक्कीच समजणार आहे. त्या माध्यमातून मुलांना भविष्यात ते एक सोशल अवेअरनेस त्यांना मिळालेलंच आहे. त्यामुळं धन्यवाद तुमचं. आणि या ठिकाणी आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांसोबत आलेलो आहोत. विद्यार्थ्यांनी तुम्हाला थोडंसं वाटप करतीलच. धन्यवाद. थँक्यू. फक्त 3 विभागाचे विद्यार्थी आहेत. एक तर मराठी, हिंदी आणि इंग्लिश विभागाचे. पूर्ण महाविद्यालयाची ट्रिप काही या ठिकाणी आलेली नाही आहे. तुम्ही म्हणताल महाविद्यालय आहे नाही एवढेच मुलं कसं काय, तर त्याच्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो सुरुवातीलाच की हे फक्त आमच्या 3 विभागाचे विद्यार्थी आहेत आणि त्या विभागाची त्या वेगवेगळ्या ठिकाणी आमची क्षेत्र परियोजना विषयाअंतर्गत यावर्षी हे ट्रिप किंवा एक सहल आम्ही या ठिकाणी आयोजित केली आहे. आता या ठिकाणी आम्ही येताना एक तर तुळजापूर, हे नळदुर्ग किल्ला आणि असंच तुम्हाला हे आपल्या घर या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि ह्यानंतर सगळं आम्ही अक्कलकोट करून एकच दिवसाची परमिशन आम्हाला यासाठी विद्यापीठाने आणि आमच्या महाविद्यालयांनी दिलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात हा मूळ उद्देश इथं भेट देण्याचा होता. आणि तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचेच मी महाविद्यालयाच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुमचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आणि त्यांना आपल्याबद्दलची माहिती जाणून घ्यावी वाटली, त्याबद्दल ते इथं नुसतंच आले नाहीत तर तुम्हाला खाऊ पण घेऊन आले आणि त्यांनी माहिती पण शांत डोक्यानं ऐकून घेतली. हा प्रकल्प कधी सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत काय चालतंय. तर जामखेड कसं आपल्या मराठवाड्यातच आहे. त्यांना मी विनंती करतो की परत कधी यावं वाटलं तर तुम्ही येत जा, तुमच्यासाठी स्वागतच आहे. आणि जामखेड महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि मुलं सहलीमध्ये आले आणि आपल्याला खाऊ दिली, माहिती जाणून घेतली. त्या सर्वांचे मी राष्ट्रसेवा दल आपल्याकडच्या वतीनं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. तुम्ही केळी खायची आहे, कुणाला